नमस्कार प्रेक्षको. सी न्यूज पुणे वृत्तदर्शन गेल्या 30 वर्षापासून पुणेरी विचारांचं सामर्थ्यशाली बातमीपत्र. मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर. अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं, पूर्वी आपल्याकडून जर चुका झाल्या तर आपल्याला पांघरून घालायला साहेब असायचे, पण आता चुकांना आपल्याकडे माफी नाही. कारण आपल्याला आता वय जसं वाढत चाललं तसे आपले विचारही बदलत जातात आणि चूक का करायची, कशाकरता करायची, कोणाकरता करायची आणि चुकीला नेमकं पांघरून का घालायचं, असा खडा सवाल त्यांनी पक्षप्रवेशाच्या वेळेला कार्यकर्त्यांना सुनावला. त्याच वेळेला त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होऊ देणार नाही, तरुणाईला प्राधान्य मिळेल असंही सांगितलं. त्याच्यामध्ये आता काळानुरूप जसं वय वाढतं तसं आपल्याला लागतं, त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते. आता पूर्वी कसं आपण काही केलं तर आपल्यावर पांघरून घालायला साहेब असायचे, त्याच्यामुळं बाबांनो गप्तीचा भाग नव्हता. तुम्ही खरं ते समजून आपल्याला नवीन तरुणांना, तरुणींना, युवतींना त्या सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे. त्यावेळेस उमेदवारी देताना पण आपण काही नवे चेहरे देण्याचा प्रयत्न करू. दोन्ही म्हणजे कॉर्पोरेशन पण सगळीकडे, अजूनही काही सहकारी पक्षामध्ये येत आहेत. आपले सदानंद शेट्टी आणि ते सगळा ग्रुप पण येणार आहे. त्यांनाही सुभाष आणि सुनील आपल्याला वेगळा वेळ द्यायचा आहे. बाकीचे आपण इतर सहकारी बरेच जण आहेत. त्या पद्धतीनं माझा प्रयत्न चालला आहे. ग्रामीण भागामध्ये पण अजून काही माझ्याबरोबर येणार आहेत. माझ्या त्यांच्यावर मीटिंग वगैरे झालेले आहेत आणि त्या पद्धतीनं आपण करू. तिकडेही संघटनेमध्ये सहकार्यांना वाढवत बेगजेचं राजकारण करू आणि त्याचबरोबर नागरिकांना पण आपल्याचं करू. नागरिकांना एक विश्वास देऊ की आम्ही अतिशय उत्तम पद्धतीनं त्या दोन्ही शहरांचा, ह्या जिल्ह्याचा आणि ह्या जिल्ह्यात सगळ्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता आम्हाला आवड आहे, आमची इच्छा आहे, आम्ही वेळ देऊ शकतो. आमच्यामध्ये तेवढी ताकद आहे, तेवढी कॅपॅसिटी आहे आणि ह्या प्रकारे आम्ही पुढे जाण्याचं काम करूया अशी विनंती करतो. भाऊ, अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. दिल्लीला साहित्य संमेलन झालं, त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य महामंडळ यांनी तो कार्यक्रम यशस्वी केला आणि आयोजक या पदावरती त्या ठिकाणी संजय नाहार होते. अतिशय चोखपणे काम करणारे संजय नाहार यांनी आज साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये हिशोबाची संपूर्ण यादी पत्रकारांना सुपूर्द केली. अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि कोणत्याही आक्षेपाविना ही खर्चाची यादी त्यांनी जाहीर केली. दिल्लीमध्ये झालेल्या संमेलनाचा जो जमा खर्च आहे तो आम्ही जाहीर केला. मग त्यात प्रवास खर्च, तिथलेही साहित्यिकांचा खर्च, झालेले उपक्रम आणि महामंडळाला आलेले निधी, त्यांनी आम्हाला दिलेले निधी. तर हा साधारण एकूण खर्च 3.5 कोटी रुपयापर्यंत झाला असं यात जाहीर केलं. तर ते उरलेले पैसे महामंडळ शासनाला परत पाठवेल किंवा ते महामंडळ हे करेल, पण जी काय रक्कम ठरेल ती माहीत नाही. पण यावेळी महामंडळाला 2 कोटीशिवाय अधिकचे 2 कोटी आले होते. तर त्याच्यामध्ये महामंडळाचा जो प्रशासकीय खर्च असतो म्हणजे त्यांच्या लोकांचे प्रवास खर्च किंवा बाकीचे, ते 10% त्यासाठी ठेवले जातात. पहिल्या 2 कोटी आले, नंतर आम्हाला मिळालेली रक्कम 270 प्लस महामंडळाचे पकडले 290 होती. उर्वरित काही भाग तो येईल आणि 50 लाख ते 40 लाख किंवा जी काय रक्कम असेल ती महामंडळ शासनाला परत पाठवेल असं
नाही, दिल्लीचं संमेलन हे मराठी माणसाच्या अस्मितेचं संमेलन होतं. जसं ते भाषेचं होतं. खूप वर्षांनी दिल्लीत संमेलन झालं होतं. लोकांचा प्रतिसाद खूप होता. अनेक लोकांनी मानधन नाही घेतलं, गायकांनी नाही घेतलं. तर ते तिथल्या स्थानिक लोकांनी सहकार्य केलं. त्यामुळं पैसे बऱ्यापैकी वाचले तिथं. आणि मेन म्हणजे काय, थोडं प्लॅनिंगने नियोजन केल्यामुळं आम्हाला जे काय राहायची व्यवस्था होती त्याचा बेनिफिट खूप चांगल्या पद्धतीने घेता आला आम्हाला, खूप ॲडव्हान्समध्ये केल्यामुळं. आणि ट्रॅव्हलिंगचं सुद्धा आम्ही ज्या पद्धतीने नियोजन केलं की कुठं म्हणजे वाया जाऊ नये किंवा अननेसेसरी गाड्या कुठं फिरू नये, ह्याचं पालन काटेकोर केलं. त्याच्यामुळं जो काय इम्पॅक्ट राहिला, त्यामुळे ट्रॅव्हलिंग आणि राहण्यामध्ये आमचे बऱ्यापैकी खूप जास्त कॉस्ट सेव्हिंग झालं आमचं. हां, कारण त्याच्यावर आता वर्किंग होईल, पण जवळपास 40 लाख. 35 ते 40 लाख रुपये GST केला आहे सगळ्यांनी. हो, म्हणजे हा तो GSTचा खर्च पण ह्याच्यात इन्क्लूड आहे. रेल्वेला थोडी जास्त रक्कम लागली, पण रेल्वे मिळाल्यामुळे सोय झाली लोकांची. त्याच्यामधल्या ज्या व्यवस्था आहेत त्या उदय सामंत साहेबांनी त्याच्यात पुढाकार घेतला. मेन म्हणजे काय, आपण लोकांकडनं चार्जेस खूप काहीच घेतले नाही. बऱ्याच जणांना म्हणजे जे काही कवी आले होते की ज्यांनी आक्रोश काही त्यांनी हे केलं होतं की या म्हणजे लहान लोकांसाठी सोय नाही वगैरे, तर त्यांच्यासाठी आम्ही मग निर्णय घेऊन सगळं त्यांना फ्री मोफत केलं होतं. यायची जायची सोयसुद्धा त्यांच्या ट्रेनमध्ये सुद्धा आम्ही त्यांना मोफत हे केलं होतं, अकॉमोडेशन केलं होतं. आणि तिथं राहण्याची व्यवस्था वगैरे त्यांची केली होती. तर अशा पद्धतीने तो पण एक आम्ही प्रयत्न केला की की चांगल्या समाजाचे पैसे आहेत जास्त लोकांना ते नीट वापरले जावेत आणि खर्च वाचवून करता येतं. प्रेक्षको, अपघात कधी कसा कुठे होईल हे काही सांगता येत नाही. पुण्यातल्या जांभूळवाडी पुलावरती एका तेलानं भरलेल्या ट्रकनं पेट घेतला आणि काही क्षणातच त्यानं मोठं रौद्र रूप धारण केलं. परंतु अग्निशमन दल आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी पाण्याचा फवारा मारून त्या ठिकाणी ती आग आटोक्यात आणली. फायर ब्रिगेडच्या गाड्या येत आहेत, एका बाजूने सावकाश जावा, नाहीतर सरकार पुढे जाऊ राहिलो. फायर ब्रिगेडच्या गाड्या येतात, सावकाश जावा, सावकाश ओव्हरटेक करू नका. एक जण फायर ब्रिगेडच्या गाड्या येतात तिथं. सावकाश जाऊ दे एकदम. सावकाश पूर्ण फायर ब्रिगेडच्या गाड्या येतात, सावकाश जावा. फायर ब्रिगेडच्या गाड्या. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला आहे आणि तोही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आली. शेतकऱ्यांच्या जमिनीची माती वाहून गेली. त्यामुळे पुढच्या वर्षी पीक कसं घ्यायचं किंबहुना पुढचं पीक कसं घ्यायचं हाही प्रश्न शेतकऱ्यांकडे आहे. सोलापूरसारख्या जिल्ह्यामध्ये ढगफुटीमुळे अतिशय रौद्र स्वरूपाचं त्या ठिकाणी जलवर्षाव झाला, जो सोलापूरकरांनी कधीच अनुभवला नव्हता. प्रशासनाचीही तयारी त्या दृष्टीने नसावी, कारण तो नेहमीच तो भाग असेल, धाराशिव असेल, त्या ठिकाणी संभाजीनगर असतील, हे भाग अतिवृष्टीचे कधीच गणले गेले नाही. त्यामुळे तिथल्या उपाययोजना ह्या पुरेशा झाल्या नाही. त्यामुळे नागरिकांचं जनजीवन अतिशय विस्कळीत स्वरूपाचं झालं. तेव्हा नियोजन म्हणजे काय हा शब्द ज्या दिवशी सरकारला कळेल त्या दिवशीच आपल्याला अशा आपत्तींपासून सुख किंवा बचाव होऊ शकेल. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.